संदेश इथं सांगायचा आहे की ज्या रमाईचा इतिहास आपण पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याप्रमाणे आजच्या रमाईच्या लेकीनं एक रमाईची लेक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी रमाईच्या शील सुदाचाराचा दागिना आपण परिधान केला. आपल्या क्षमतेनुसार जितकंही आपल्याला रमाईचा आदर्श आपल्या जीवनात घेता येईल तितका घेऊन जगात वावरताना एक शील सुदाचारी रमाईची लेक म्हणून आपण स्वतःला सिद्ध केलं तरीसुद्धा खऱ्या अर्थानं आपण माता रमाईला वंदन केल्यासारखं होईल. केवळ जयंत्या आणि स्मृतिदिन साजरा करून चालणार नाही, ते तर झालंच पाहिजे, पण त्यासोबत कुठेतरी या काळामध्ये, या नव्या जनरेशनमध्ये, नव्या पिढीमध्ये या रमाईच्या लेकी खऱ्या अर्थानं रमाईच्या आदर्शावर आपण चालतो का? जगामध्ये स्वतःला आपण शील सदाचारी एक नेक रमाईची लेक म्हणून सिद्ध करू शकतो का? ह्या गोष्टीचं चिंतन आणि मंथन करण्याची खरी गरज आहे. आणि या जयंतीनिमित्त आपण तसं